पुढची बातमी बघूयात। नाशिक जिल्हा बँकेच्या विषयावरून छगन भुजबळ यांनी काल काही आरोप केले होते। चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झाल्यामुळे ही बँक अडचणीत आल्याचं भुजबळ म्हणाले आणि त्याला आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले। भुजबळांचा गैरसमज झाला, सर्वपक्षीय नेत्यांनी पैसे बुडवले नाहीत असं कोकाटे म्हणालेले आहेत। नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थान मधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा, देशामध्ये दुसरा क्रमांक। पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे सो-कॉल्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली। सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत। भुजबळांचा कुठेतरी गैरसमज केलेला दिसतोय। असं काही झालेलं नाही। कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही, बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही। काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे। तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी यासाठी प्रशासक राहावा ही माझी पण धारणा आहे। त्यामुळे तसं काही फार गैरसमज करण्याचं कारण नाही।